आता बातमी आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या संदर्भातली। अशोक चव्हाण यांच्या नावाचं खोटं लेटर पॅड तयार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आलेला आहे। माझा विनायक मेटे करण्याचा काही लोकांचा डाव असल्याचा गंभीर आरोपही अशोक चव्हाण यांनी केलाय। धर्माबाद तालुक्यातल्या कारेगाव इथल्या सभेत ते बोलत होते। या प्रकरणी अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या जिल्हा अधीक्षकांना भेटून तक्रार दाखल केलेली आहे। आपल्याकडनं अज्ञात व्यक्तीकडनं पाळत ठेवली जात असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। माझ्या नावाचं लेटर पॅड, खोटं लेटर पॅड म्हणजे मधला मजकूर काढून टाकलेला, खाली मध्ये सही कायम ठेवली आणि मध्ये मजकूर असा लिहून काढला जो मराठा समाजाच्या मध्ये काहीतरी संभ्रम निर्माण करायचा। आज माझ्यावर पाळत आहे अशोक चव्हाण कुठे चाललेत गाडीने, कुठे भेटतात, कुठे कोणाला भेटतात आणि चर्चा अशी पण करतात याचा मेटे करा ह्यालाही मेटी सारखं करून टाका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चव्हाणांच्या आरोपावरती प्रतिक्रिया देताना पोलीस अधीक्षकांना कारवाईचे आदेश दिलेले आहेत। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी मी स्वतः बोललेलो आहे। त्याचबरोबर या राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे। अशोक चव्हाण यांना जी काही त्यांच्या बाबतीमध्ये जी घटना घडलेली आहे त्याचा सखोल त्याची चौकशी करण्याच्या सूचना निर्देश मी पोलीस महासंचालकांना दिलेत आणि त्यांच्या सुरक्षेची काळजी देखील घेण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत।